लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचं आजचा वितरणाचा तिसरा दिवस आहे. आणि या तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींना ₹3000 येणार का? की राहिलेल्या लाडक्या बहिणींना ₹1500 येणार? ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना ₹1500 जर आलेच नाही, तर त्यांनी काय करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि आज किती जिल्ह्यांमध्ये वितरण होण्याची शक्यता आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. सगळ्यात पहिले काल ज्या लाडक्या बहिणींना इथे पैसे जमा झालेले आहेत, त्यांनी काही आपल्याला स्क्रीनशॉट पाठवले आहेत. ते मी तुम्हाला इथे इथे दाखवत आहे. सगळ्यात पहिले बघा, ही आहे 7:28 म्हणजे संध्याकाळच्या टायमाला लाडक्या बहिणींना ₹1500 इथे जमा झालेले आहेत. म्हणजे हा पहिला स्क्रीनशॉट आपल्याला इथे लाडक्या बहिणीने पाठवलेला आहे. दुसरं म्हणाल तर आपल्याला WhatsAppवर सुद्धा इथे मेसेज आलेला आहे, की बुवा काल लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. बघू शकता बघा, माझ्या खात्यात काल पैसे जमा झाले. लाडकी बहिणींना हप्ता इथे खूप खूप धन्यवाद सरकारचे. त्यानंतर त्यांनी स्क्रीनशॉट इथे पाठवलेला आहे, की त्यांना ₹1500 ते जमा झालेले आहेत. त्यानंतर हा दुसरा स्क्रीनशॉट तुम्ही इथे बघू शकता, की या सुद्धा लाडक्या बहिणींना इथे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर हा तिसरा आणि त्यानंतर Instagramवर सुद्धा आपल्याला इथे मेसेज आलेला आहे, की सर आम्हाला ₹1500 जे मार्च महिन्याचे आहे ना, हे इथे जमा झालेले आहेत. त्यानंतर इथे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचं काय? तर बघा, इथे 2 टप्प्यामध्ये पैसे इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्याचे ₹1500 म्हणजे मार्च महिन्याचे ₹1500 लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहेत. त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो सुद्धा इथे काल लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. आणि राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज म्हणजे ₹1500 त्यांना इथे भेटणार आहे. म्हणजे मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 ₹3000 आता लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा होण्याची इथे सुरुवात होणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी आता आलेली आहे. काल जर वितरणचं म्हणाल तर बुलढाण्यामध्ये वितरण झालेलं आहे. अमरावती, नागपूर, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये काल जे वितरण आहे ना, हे इथे झालेलं आहे. या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण ₹1500 ची आहे ना, इथे त्यांना भेटलेले आहेत. त्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आज कुठं वितरण होणार? तर याची जी माहिती तुम्हाला मी देतो आहे. तर आज वितरण होण्याची शक्यता आहे ना, ही खूप मोठ्या जिल्ह्यांमध्ये इथे वर्तवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बुलढाण्यामध्ये इथे वाटप होऊ शकतं. पुन्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये इथे वाटप होऊ शकतं. त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा इथे पुन्हा ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा इथे वाटप होऊ शकतं. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा यामध्ये सुद्धा इथे वितरण जे होणार आहे ना, हे होणार आहे. त्यानंतर मुंबईला सुद्धा आज इथे वितरण होणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. हे जे वितरण आहे सरकार एकदम पैसे इथे टाकून देत असतं डी माध्यमातून. परंतु जे पैसे आहे ना, हे बँकांना इथे पाठवण्यात थोडा उशीर होतो. कधी-कधी काहींना सकाळी पैसे भेटतात, काहींना संध्याकाळी पैसे भेटतात. अशा प्रकारे इथे जे पैसे आहे ना, ते इथे वितरित होत असतात. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आज वितरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च बिल हप्ता भेटेल का? तर होय, पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व लाडक्या बहिणींना इथे मार्च आणि एप्रिलचे हप्ते इथे लवकरच त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. लाभ मिळण्यासाठी कृपया तुमची माहिती बरोबर आहे का? याची तुम्हाला इथे खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर जर हप्ता भेटलाच नाही तर काय करायचं? हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे. तुम्ही के-वाय-सी केली का ते सुद्धा तुम्हाला इथे तपासायचं आहे. त्यानंतर तुम्ही दुरुस्ती केली का ते सुद्धा इथे तुम्हाला तपासायचं आहे. आणि जर हप्ते हे सगळे क्लिअर असून जर हप्ता आलाच नाही, तर तुम्हाला काय करायचं की 181 वर तुम्हाला कॉल करायचा आहे. 181 वर कॉल करून तुम्हाला पैसे का आले नाहीत त्याचं तुम्हाला कारण सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे पैसे आहे ना, ते तुमच्या अकाउंटवर इथे जमा होत असतात. तर अशी ही होती माहिती. माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.